आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघा, ताई काहीच बोलत नाहीयेत. याचा अर्थ ताईंना सगळं पटलंय. त्या बोलण्यात काहीच अर्थ नाही. येतो आम्ही. वहिनी ऐक ना. चल वहिनी आर्या. असं काय करतेस तू? वहिनी माझं ऐक. आर्या थांब. वहिनी थांब. वहिनी, तू कुठेही जाऊ नकोस प्लीज. आर्याला मी समजावते. आर्या, बाळा ये इकडे. आर्या ये बाळा. आर्या, मी काहीच नाही केलंय अगं. म्हणजे असं समज की तू बॉक्स मधून पाटीवरची नवीन पेन्सिल काढलीस आणि ती न तोडता त्या पेन्सिलने तू अभ्यास केलास. पण तू ती पेन्सिल परत बॉक्स मध्ये नाही ठेवलीस, अशीच इथेच कुठेतरी ठेवून दिलीस आणि तिला चुकून माझा धक्का लागला आणि ती तुटली. अरे बापरे. मग मला सांग, शिक्षा कोणाला व्हायला हवी, तुला की मला? मला. का? पेन्सिल तर मी तोडली ना. तू कुठे तोडली? तुझा तर चुकून धक्का लागला ना. ते मीच नीट ठेवायला पाहिजे होती. अरे बाळा, माझं पण असंच काहीतरी झालंय. माझ्याकडूनही चुकूनच असं काहीतरी घडलं आणि म्हणून मला पोलीस घेऊन गेले होते. पण आता त्यांना पटलंय म्हणून तर त्यांनी मला परत घरी सोडलं ना. अच्छा, असं झालंय का? आई, आपण नको जाऊया आजीकडे. आत्तूकडनं चुकून झालंय. आई बोल ना. ठीक आहे, नको जाऊया. आत्तू, तू माझी पेन्सिल तोडली ना. आता मला चॉकलेट दे. अगं पण ती पेन्सिल तर मी स्टोरीत तोडली होती. म्हणून काय झालं? तू पेन्सिल तोडली ना माझी. आता मला चॉकलेट हवंय. बरोबर आहे आर्या. ताई तू तिची पेन्सिल तोडलीस आणि तर चॉकलेट द्यायला नाही म्हणते. चल आर्या, आपण चॉकलेट आणूया. चल 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 चल. गौरव थांब, मी आणते तिच्यासाठी चॉकलेट. आर्या, तुझं फेवरेट चॉकलेट आणते मी. ताई आम्ही जातो. चल. अरे असू दे रे गौरव, पटकन जाईन आणि पटकन ये. आले. ठीक आहे. तू इथे काय करतोयस? अहो ते बस, थांब. हल, हल तिकडे, हल. मूर्खा, तू इथे काय करतोयस? माझ्याकडचे पैसे संपलेत. म्हणून काय तू बाहेर पडलास? मग काय करू? माझे खाय प्यायचे वांदे झाले तो. ए, पण तुला कुणी बघितलं तर वांदे होतील ना, प्रॉब्लेम होतील. हे प्रॉब्लेम्स कधी संपणार आहेत काय माहित. पुन्हा तू आम्हाला संपवायलाच निघालायस बहुतेक. अहो पण माझे पैसे. अरे मूर्खा, पैसे नव्हते तर मला फोन करायचा, इथे कशाला यायचं?
सॉरी सॉरी, परत नाही येणार. अरे पैसे घे, परत फोबाड दाखवायचं नाही. जिथे होतास ना तिथेच राहायचं, कळलं? जा. थांब. मी तुला रिक्षाच करून देतो म्हणजे जाशील. चल चल. म्हणजे प्रकाश जिवंत आहे? तो प्रकाश होता ना? काय विचारतीये मी? तो प्रकाश होता ना? काय? प्रकाश? मग प्रकाश कसा असेल तो? हे बघा, खोटं बोलू नका. अरे मी खोटं का बोलीन तुझ्याशी? तो प्रकाश नव्हता. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. का फसवलं मला? हं? बोला ना. ए तू आता काही बोलायला लागलीस बर का? वेड लागलंय तुला. प्रकाश मेलाय, त्याला तू मारलायस, विसरलीस? प्रकाश जिवंत आहे. तो आता तुमच्या बरोबर इथे होता. माझ्या बरोबर आता कोणीही नव्हतं. मग आता रिक्षात कोणाला बसवलं तुम्ही? कुठली रिक्षा? तू आता काही बोलायला लागलीयस. अच्छा, मी काही बोलते. ठीक आहे, मी लवकरच सिद्ध करून दाखवेन की प्रकाश तुमच्या बरोबर इथे होता आणि प्रकाश जिवंत आहे. ए तुला जे काही करायचंय ना ते कर जा. हा, ते करणारच आहे मी आता. तुला वेड लागले, वेड वेड. तुला सगळीकडे ना प्रकाश दिसायला लागलाय. वेड कोणाला लागलाय ना ते कळेल लवकर. ए वाटेल ते काय बोलतेस? एकतर तू मारलंस आमच्या प्रकाशला आणि वर ही नाटकं करतेस. मी नाटकं करतेय? नाटकं मी नाही, तुम्ही करताय. प्रकाश जिवंत असूनही तुम्ही सगळ्यांसमोर असं दाखवताय की तो मेलाय. ए उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. ठीक आहे, आता नाही बोलत मी, पण मी जेव्हा प्रकाशला तुमच्या समोर आणून उभं करेन ना तेव्हा बोल. दादा आली मोठी शहाणी. प्रकाश आहे म्हणे. अरे कोण मेलं म्हणून एवढ्या अर्जंट बोलवलंस मला? साहेब सगळाच गोळ होऊन बसलाय. काय झालं काय? त्या पोरीनं प्रकाशला माझ्या बरोबर बघितलं. गिरिजाने? हो. काय म्हणजे काय काय झालं की तुम्ही
पाहिजे तर माझ्या अजून एक कान फडक मारा, पण आता काय करू सांगा. ए, गप्पे! माती खाल्ली आहेस ना, मग मी बघतो काय करायचं ते. तुझ्या त्या हिरोला सांग बाहेर पडू नकोस, कळलं? त्याच्याकडचे पैसे संपले म्हणून तो आला होता, नाही तर नसता. ए, तुला पैसे दिलेत ना, मग तुझ्याकडचे पैसे त्याला दे, नाही तर तू अडकशील. एक लक्षात ठेव, उलट सुलट काय करायला गेलास ना तर गाठ माझ्याशी आहे. नाही हो, असं काही करणार नाही. आता निघ. हा, हट. या गिरजा गावावरनं ना आता कठीण होऊन बसला. ह्याचो फायनल बंदोबस्त करूकच होयो शेरला कानात. हॅलो, पण माझ्या बोलण्यावर ते विश्वास ठेवतील? नाही गिरिजा, तुझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. विक्रांत, अरे काय काय झालं? आई, भीती वाटतेय मला. विक्रांत, काय 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 होतंय तुला? नाही माहिती नाही, पण असं अस्वस्थ वाटतंय. तू कुठलं वाईट स्वप्न बघितलंस का? नाही, स्वप्न नाही, पण काहीतरी विचित्र घडलं आई. असं का वाटतंय अचानक तुला? नाही माहिती. बाबा बाबा कुठे? माझं आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालंय, ते एका मीटिंग मध्ये आहेत. मग काय झालं असेल? विक्रांत, विक्रांत, काही झालं नाहीये रे बाळा, सगळं ठीक आहे. बाबा पण सेफ आहेत, आम्ही दोघी पण तुझ्या बरोबर आहोत, समोर आहोत तुझ्या. हो, पण गिरिजा गिरिजा ठीक असेल ना? शांत हो, काही नाही झालेलं. काम झाला की ना ह्या काळा काहीच मार्ग नाही. ह्याचा फोन कसो येणार नाही अजून? श्या. अरे इलो फोन इलो हा. बोल रे. थेट कामच झालं ना थेट. काय सांगतास का? होय, मी त्या मुलीला उडवलंय. आता पुढचं काय ते तुम्ही बघा. नाही तर टेन्शन तू घेऊ नको. पुढचा सगळा काय तर मी बघतोय. चिरला का ना? हो, आणि ते पैसे तू बोललंस त्याच्यापेक्षा डबल देताय. ये आणि पैसे घेऊन जा. चिरला का ना? ठीक आहे ना शेठ. चल ठेव फोन. अरे रे, माझा बाई गिरिजा गेला. लय बरा पोर होता, पण गेला. गिरिजा फोन का नाही उचलत आहे?
लागते देवा. गिरिजा प्लीज फोन उचल. हे बघ तू ठीक आहेस ना, एवढंच मला जाणून घ्यायचंय. प्लीज फोन उचल. गिरिजा. विक्रांत, गिरिजाला फोन लावतोस का? नाही ना उचलत आहे फोन? नाही. बघितलंस, तिला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीये, मग तू का झुरतोयस तिच्यासाठी? विक्रांत, अरे तुला त्रास झालेला आम्हाला बघवत नाही, माहितीये ना? अगं आई, गिरिजा माझ्याशी बोलत नाही म्हणून मला त्रास होत नाहीये. अरे मग का एवढा पॅनिक होतोयस? अगं माहिती नाही, मला विचित्र वाटतंय, फार अस्वस्थ वाटतंय मला. विक्रांत, असं काही नाहीये. तू शांत हो बरं आधी. हे सगळे ना तुझ्या मनाचे खेळ आहेत. तू शांत हो, तुला आरामाची गरज आहे. प्लीज चल आज, चल आराम कर, चल. विक्रांत, आज जाऊन आराम कर, चल. ठेवतो फोन, चल आधी आराम कर. सगळे मनाचे खेळ आहेत तुझ्या. डॉक्टर, नर्स, कुणी आहे का? डॉक्टर, नर्स, बाजरो बाजरो. डॉक्टर, नर्स, डॉक्टर, नर्स, कुणी आहेत का? काय झालं? अरे बापरे, गिरिजा. गिरिजा, तुम्ही ओळखताय ना? हो, याच हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती ती. पण काय झालंय तिला? खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. एका गाडीवाल्याने उडवलं यांना. डोक्याला खूप मार लागलेला दिसतोय. अरे बापरे, तुम्ही यांना इमर्जन्सी वॉर्ड मध्ये घेऊन जा, मी बाकीचं बघते. जा जा लवकर. मॅडम, हे तुमच्या ओळखीचे आहेत ना? मग यांच्या घरच्यांना कळवता प्लीज. हो हो. घरी फोन करून कळवायला हवं. वहिनी, बरं झालं तू थांबलीस. मुद्दामच तसं केलं मी. म्हणजे जे काही घडलं त्यात ताईंची काहीच चूक नव्हती. त्याची आठवण मला त्यांना करून द्यायची होती. वहिनी, किती घाबरलो तू, मी आणि ताई. भाऊ, ताईंचा गेलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी मला हे असं करणं गरजेचं वाटलं. पण तुला वाटतं हे असं काही करून ताईचा कॉन्फिडन्स परत येईल? माहित नाही, मी प्रयत्न करून बघितले. चांगलंय. मला असं वाटतं की आपण तिला मोटिवेट करायला पाहिजे. ताईंच्या डोक्यात जे विचार सुरू आहेत ना, त्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायला हवं. ती आली ना की आपण बोलू तिच्याशी. हो, बोलूया. हो, पण आहेत कुठे त्या? बराच वेळ झाला ना जाऊन त्यांना. एक काम करता का, फोन करा ना. करतो. धनश्रीचे एवढे मिस कॉल? ही काय एवढे फोन करते? हॅलो. हा, काय झालं एवढे फोन करतेस? ऍक्च्युली माझा फोन सायलेंट वरती होता. बोल ना, काय झालं? हॅलो. हॅलो. हा धनश्री, बोल ना, ऐकतोय. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? गौरव, अरे गिरिजाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? अरे माहित नाही, कुणीतरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलं होतं. ऍक्सिडेंट झालाय, डोक्याला मार लागलाय आणि खूप ब्लिडिंग झालंय. अरे मला पण काहीच समजत नाहीये. तुम्ही लोक प्लीज लवकर हॉस्पिटलला या. हा येतो. काय झालं भाऊ? भाऊ बोला ना, काय झालं? वहिनी, ताई. ताईंचं काय? भाऊ बोला ना. ताईचा ऍक्सिडेंट झाला. काय? धनश्रीचा फोन होता. सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. खूप रक्त गेलं. वहिनी, चला आपण सांग. आपण लगेच जाऊया, चला. आर्या, मी बघते, चला.
जा लवकर डॉक्टर वैभवना कॉल करा. जा जा लवकर क्विक. काय गोंधळ आहे? सर खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे. एक इमर्जन्सी केस आली आहे सर. डोक्याला मार लागलाय, खूप ब्लिडिंग झालंय, मला काहीच समजत नाहीये. मग सर आपल्या गिरिजाचा ऍक्सिडेंट झालाय. मिस गिरिजा मयेकर? हो सर. गिरिजा प्लीज एकदा फोन उचल माझा. का फोन उचलत नाहीये? काय करू आता? हा, गौरवला फोन लावतो. आपण फोन उचलत नाहीये. काय झालंय? आता काय करू? हा, सुचित्रा. हॅलो सुचित्रा, अगं घरी आहेस का? अच्छा बाहेर आहेस. हा नाही नाही नाही, सावकाश सावकाश. हो हो हा, नाही सहज केला होता मी फोन. हो 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 चालेल, ठेवतो. हा ती बाहेर आहे, गौरव फोन उचलत नाही. आता कसं कळेल यार? परत एकदा गौरवला फोन लावूयात.